मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. संधी मिळताच ती आपल्या बॉडीगार्डला भेटायला निघणारच होती, पण कबीरने स्वतःच जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे तिला त्याला नकार द्यायचा नव्हता. म्हणून ती हसत म्हणाली, "तुम्ही खरंच बोलताय का? जर तसं असेल तर मी लगेचच निघते, कारण ती सध्या एअरपोर्टवर माझी वाट पाहत आहे. मी तिला आधीच सांगितलं होतं की मी तिला भेटायला तिथे येणार आहे." इशिताचं बोलणं ऐकताच कबीर फक्त हलकंसं हसला. त्यानंतर इशिता टॅक्सी घेऊन तिथून निघून गेली. हे सगळं पाहून मयंकला काहीसं विचित्र वाटलं. त्यामुळे तो थेट कबीरजवळ येऊन म्हणाला, "हे काय झालं भाऊ? तुम्ही वहिनींना एकटीनं जायला का दिलत?" मयंकचं बोलणं ऐकून कबीर शैतानी हसत म्हणाला, "कारण ती माझी इशिता नाही." कबीरचं हे बोलणं ऐकून मयंक गोंधळून त्याच्याकडे पाहू लागला. ते पाहून कबीर पुन्हा म्हणाला, "माझ्या इशिताच्या आयुष्यात अनया आणि राघव या दोन मित्रांखेरीज कोणीही नाही, आणि ही गोष्ट माझ्यापेक्षा चांगली कुणालाच माहिती नाही. अनयाने मला सांगितलं होतं की बऱ्याच मुली तिच्याशी मैत्री करू इच्छितात, तिच्या जवळही येतात, पण इशिताला फारशी मैत्री यारी करायला आवडत नाही. मग ती नेमकी कोणाला घ्यायला एअरपोर्टवर गेली आहे?" आणि त्यानंतर कबीरचं बोलणं ऐकून मयंक आश्चर्याने म्हणाला, "तुमचं म्हणणं नेमकं काय आहे? म्हणजे ही वहिनी नाहीत, मग त्या आहेत तरी कोण?" "मला तुमच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास आहे, कारण मी स्वतः पाहिलंय की वहिनींनी अंगदला सुद्धा ओळखलं नाही. आपण अंगदला त्या विसरूच शकत नाहीत." शेवटी अंगद सोबतचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या सोशल मीडियावर प्रसिद्धही झाल्या होत्या. मयंकचं बोलणं ऐकून कबीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, "ही व्यक्ती कोणही असो, मी तिला सोडणार नाही. पण त्याआधी मला हे शोधून काढावं लागेल की खरी इशिता कुठे आहे. नक्कीच हिनं माझ्या इशितासोबत काहीतरी केलं आहे. माझ्या इशिताचं रूप घेऊन ही माझ्याच घरात राहत आहे. तिला मी अजिबात माफ करणार नाही, कारण इशिताची जागा घेऊन तिनं स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण दिलं आहे. ज्या पद्धतीने तिने मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला फसवत आहे, त्याचा धडा आता मी तिला शिकवणारच." कबीरचं बोलणं ऐकून मयंक गोंधळात म्हणाला, "पण भाऊ, आपण वहिनींना शोधणार कसं? आणि त्या कुठे आहेत हे कसं कळणार? असं होऊ शकतं का की ही जी अ, बहरूपिया आहे तिनं वहिनींसोबत काहीतरी केलं असेल?" हे ऐकताच कबीर मयंक जवळ गेला आणि त्याच्या कानात काहीतरी कुजबुजला. ते ऐकताच मयंकचे डोळे विस्फारले गेले. तो लगेच कबीरकडे पाहत म्हणाला, "हे हे मला करावं लागेल का? ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. मी पूर्ण साथ देईन. तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही दिलेलं प्रत्येक काम मी नक्की करेन." असं म्हणत मयंक कबीरसोबत गाडीत बसला आणि दोघं तिथून निघून गेले. इकडे माया टॅक्सीत बसून एअरपोर्टच्या दिशेने निघाली होती, पण थोड्याच वेळात तिनं टॅक्सी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली आणि ताबडतोब आपल्या बॉडीगार्डचा फोन उचलला. कॉल घेताच माया संतापून म्हणाली, "तुमचं डोकं फिरलं आहे का? मी सांगितलं होतं ना, कितीही अर्जंट काम असलं तरी मला मेसेज करा. थेट कॉल करण्याची काय गरज होती? कुणी पाहिलं असतं तर?" थोड्याच वेळात मायेची टॅक्सी एका घरासमोर येऊन थांबली. तिनं पाहिलं की घरातली सगळी लाईट बंद होती. हे पाहून तिचा राग आणखीनच वाढला. ती टॅक्सीतून उतरून घरात जायला लागली. तेवढ्यात टॅक्सी ड्रायव्हर तिला थांबवत म्हणाला, "अहो मॅडम, पैसे दिल्याशिवाय कुठे चाललात? एअरपोर्ट म्हणालात आणि मला कुठेच घेऊन आलात?" हे ऐकताच मायेची पावलं थांबली. तिला आधीच आत जाण्याची घाई होती आणि त्यामुळे तिला आणखी राग आला. मात्र स्वतःचा राग आवरत तिनं दरवाजाजवळ उभ्या असलेल्या सिक्युरिटी गार्डला इशारा केला आणि स्वतः घरात निघून गेली.
त्यानंतर सिक्युरिटी गार्डने पैसे काढून टॅक्सी ड्रायव्हरला दिले. माया घरात शिरताच तिला आतही सगळी लाईट बंद असल्याचं दिसलं. त्यामुळे तिचा संताप शिगेला पोहोचला. तिनं आत येताच सगळ्या लाईट सुरू केल्या. तेव्हा तिला सोफ्यावर बसलेले 2 माणसं दिसले. ते तिचेच बॉडीगार्ड होते. मायेचा चेहरा पाहताच ते दोघं पटकन उभे राहिले. ते पाहून माया संतापून त्यांच्या जवळ आली आणि ओरडत म्हणाली, तुमच्याकडून एकही काम नीट होत नाही का? मी स्पष्ट सांगितलं होतं की कोणतीही चूक होता कामा नये. मग इतकी हलगर्जीपणा कसा काय? ती मुलगी कुठे आहे? जर ती पळून जायचा प्लॅन करत होती तर तुम्ही तिला मारून टाकायला हवं होतं. आणि त्यानंतर मायेचं बोलणं ऐकून एक बॉडीगार्ड घाबरत म्हणाला, मॅडम, आम्ही तिला कसं मारू शकत होतो? तुम्हीच तर सांगितलं होतं की तिचं जिवंत राहणं फार महत्त्वाचं आहे. ती पळून जायचा प्रयत्न करत होती, पण वेळेतच आम्ही तिला पकडलं. सध्या ती बेशुद्ध आहे, कारण आम्ही तिला बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं आहे, पण थोड्याच वेळात तिला शुद्ध येईल. हे ऐकताच माया संतापून वरच्या मजल्याकडे निघाली. हे पाहून बॉडीगार्डही पटकन तिच्या मागे गेले. माया एका खोलीत शिरताच तिला बेडवर झोपलेली एक मुलगी दिसली आणि तिच्या आजूबाजूला अनेक शस्त्र ठेवलेली होती. हे दृश्य पाहून मायेच्या चेहऱ्यावर शैतानी हास्य उमटलं. ती बेडजवळ जाऊन त्या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहत दात आवळून म्हणाली, बरं झालं तू शांतपणे झोपलेली आहेस, नाहीतर मला तुला कायमचं झोपवावं लागलं असतं. मायेचं हे बोलणं ऐकून तिच्या मागे उभ्या असलेल्या बॉडीगार्डने तिला तिच्याकडे पाहत तो म्हणाला, मॅडम, पण मला असं वाटत नाही की तुम्हाला तिला मारण्याची गरज पडेल, कारण ती नीट जेवतच नाहीये. आम्ही जबरदस्ती नोकराणीकडून तिला खाऊ घालण्याचा प्रयत्न करतोय, पण ती प्रत्येक वेळी तोंडात अन्न घेताच ते बाहेर थुंकते आणि जेव्हा आम्ही स्वतः तिला खाऊ घालायला जातो तेव्हा ती रागाने अन्न जमिनीवर फेकते. बॉडीगार्डचे बोलणं ऐकताच मायाने डोळे बारीक केले. तसं पाहिलं तर तिला बेडवर पडून असलेल्या इशिताची अजिबातच काळजी नव्हती. पण हे खरं होतं की मायाला इशिता अजून काही दिवस तरी जिवंत राहावी असं वाटत होतं. कारण कबीरला मिळवल्यानंतर इशिताच्या डोळ्यांसमोरच ती कबीरशी लग्न करू इच्छित होती. त्यामुळे ती सध्या तरी इशिताला मारू इच्छित नव्हती. हे सगळं मनात विचार करून माया हसत म्हणाली, काही हरकत नाही, थोडं थोडं करून खाऊ घालायचा प्रयत्न करा. तिला फक्त जिवंत राहायचं आहे. ती तडफडत जिवंत राहो किंवा मरण्याच्या अवस्थेत असतानाही जिवंत राहो, पण तिला जिवंत राहायलाच हवं. त्यानंतर मायाचे शब्द ऐकून बॉडीगार्डने नजर खाली घातली. तेवढ्यात मायाच्या लक्षात आलं की बेडवर पडलेली इशिता हलकेच हात हलवण्याचा प्रयत्न करत होती. हे पाहताच मायाने लगेचच बॉडीगार्डला तिथून जाण्याचा इशारा केला आणि स्वतः इशिताच्या अगदी समोर जाऊन बसली. थोड्याच वेळात इशिताने डोळे उघडले तेव्हा समोर मायाचा चेहरा दिसला. मायाचा चेहरा पाहताच इशिताला तो दिवस आठवला जेव्हा मायाच्या माणसांनी तिला किडनॅप केलं होतं. फ्लॅशबॅक. कबीर बाहेर गेल्यानंतर इशिता झोपेतून उठली होती. उठल्यानंतर तिने ज्यूस पिला. त्यानंतर तिच्या फोनवर एक कॉल आला. कॉलवर सांगितलं जात होतं की कबीरचा गाडीचा अपघात झाला आहे. हे ऐकताच इशिताला खूप घाबरायला झालं आणि ती लगेचच कबीरला वाचवण्यासाठी घराबाहेर पडली. ज्यूसचा परिणाम तिच्यावर इतका झाला होता की आजूबाजूचं तिला काहीच नीट दिसत नव्हतं. मयंक गार्डनमध्ये उभा राहून फोनवर बोलत होता, पण इशिताने
त्याच्याकडेही लक्ष दिलं नाही. जर तिनं पाहिलं असतं तर कदाचित ती सर्वात आधी ही गोष्ट मयंकला सांगितली असती. घरातून बाहेर पडल्यानंतर तिने पुन्हा त्या माणसाला फोन केला. त्या माणसाने तिला अशा ठिकाणी बोलावलं जिथे कबीरचा अपघात झाल्याचं तिला वाटत होतं. पण तिथे पोहोचल्यावर इशिताला जाणवलं की सगळं काही अगदी नॉर्मल आहे. तिथे कुणीच नव्हतं. हे लक्षात येताच ती परत जाण्यासाठी वळली. पण तेवढ्यात ज्यूसचा प्रभाव अधिक वाढला आणि ती तिथेच बेशुद्ध पडली. काही तासानंतर जेव्हा तिचे डोळे उघडले तेव्हा तिला स्वतःला एका अनोळखी ठिकाणी सापडलं. आजूबाजूला फक्त अनोळखी लोक होते, ज्यांना ती ओळखतही नव्हती. इशितानेही तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याच रात्री तिची भेट मायाशी झाली, जिने तिच्यासमोर स्वतःचा चेहरा लावून घेण्याचा धक्कादायक प्रकार केला होता. इशिता खुर्चीला बांधलेली होती. तेवढ्यात माया अगदी इशितासारखी तयारी करून तिचाच चेहरा लावून इशिताच्या समोर येऊन उभी राहिली. इशिताकडे पाहत ती हसत म्हणाली, काय झालं? स्वतःला समोर पाहून भीती वाटते का? की हा विचार करत आहेस की तू बांधलेली आहेस? तर मग मी कोण आहे? आणि त्यावेळी मायाचा आवाज ऐकून इशिताचे डोळे थोडेसे बारीक झाले. हा आवाज आपण कुठेतरी ऐकला आहे असा विचार तिच्या मनात आला. तेवढ्यात इशितासारखी दिसणारी ती मुलगी अगदी इशिताच्याच आवाजात म्हणाली, जास्त आश्चर्य करू नकोस, मी तुझा आवाज सुद्धा काढू शकते. हे ऐकताच इशिताचे डोळे आश्चर्याने मोठे झाले आणि त्यानंतर तेवढ्यात माया अधिक सस्पेन्स न वाढवता आपल्या चेहऱ्यावरचा इशिताचा नकली मुखवटा काढते आणि तिला स्वतःचा खरा चेहरा दाखवते. माया समोर उभी पाहून इशिता हादरून म्हणते, माया, तूच मला किडनॅप केलंस? पण का? मी तुझं काय वाईट केलं होतं? तुला माहिती आहे का, कबीरला हे सगळं कळलं तर तो त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीचा किती तिरस्कार करेल. इशिताचं बोलणं ऐकताच माया रागाने दात आवळत म्हणाली, तो माझ्यावर कोण प्रेम करतोय? तो तर अजूनही माझा तिरस्कारच करतोय, आणि तेही फक्त तुझ्यामुळे. कबीरला मिळवण्याची माझ्याकडे एक संधी होती, पण तीही मी तुझ्यामुळे गमावली आहे. कबीर फक्त माझाच आहे आणि तो कुणाचाच होऊ शकत नाही. लहानपणापासून मी फक्त कबीरवरच प्रेम केलं आहे. त्याच्यासाठी मी कितीतरी मुलांना नकार दिलाय. पण तू काय केलंस? कबीरच्या आयुष्यात येताच तू त्याला पूर्णपणे आपल्या प्रेमात पाडलंस. त्याला स्वतःजवळ बांधून ठेवलंस. त्याच्या नजरेतून इतर मुलींना दूर केलंस. ज्या दिवशी तू कबीरसोबत पंजाबला आलीस ना, त्या दिवशी मला खूपच आश्चर्य वाटलं होतं. मला वाटलं कदाचित माझीच काहीतरी चूक होत असेल. तू कदाचित अनयाची मैत्रीण असशील. पण जेव्हा जेव्हा आजी बुवाने मला सांगितलं की तू कबीरची बायको आहेस, तेव्हा मला इतका राग आला की त्याच क्षणी तुला मारावंसं वाटलं. पण लगेच मला आठवलं, तुला काही झालं तर कबीरला हे शोधायला वेळ लागणार नाही, की हे सगळं माझंच काम आहे. तुला आठवते का, एकदा तू स्विमिंग पूलमध्ये बुडणार होतीस, त्याआधी मी तुला ज्यूस दिला होता, जो अगदी आरामात पूर्ण पिलास. त्या ज्यूसमध्ये मी एक औषध मिसळलं होतं. त्याचा परिणाम तुझ्या शरीरावर होत होता. त्यामुळे तू स्वतःच्या ताब्यातच नव्हतीस. तू फक्त माझ्या इशाऱ्यांवर चालत होतीस. मी तुला जे दाखवलं तेच तुला दिसत होतं. स्विमिंग पूल जवळ जाताच तुला वाटलं की कबीर पाण्यात बुडतोय आणि तू त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलीस. पण दुर्दैवानं कबीरने तुला मदत केली आणि तुझा जीव वाचवला. जर त्यावेळी कबीर वेळेवर तिथे आला नसता तर आज तू कोणासमोर उभी सुद्धा नसतीस.
तेव्हाच मी ठरवलं की तुला कुटुंबाच्या नजरेतून खाली पाडायचं. म्हणूनच मी हळदीचा कार्यक्रम बिघडवला, मेहंदीचाही कार्यक्रम खराब केला. पण प्रत्येक वेळी कबीर पती परमेश्वरासारखा तुझ्या मदतीला धावून येत होता. कोणी तुझ्या बाजूने उभं राहावं किंवा न राहावं, कबीर मात्र कायम तुझ्या पाठीशी उभा होता. आणि हे सगळं पाहून माझ्या मनातली तुझ्याबद्दलची चीड अजूनच वाढत गेली. ज्या दिवशी कबीरने सांगितलं की तो आता लग्नाला उपस्थित राहणार नाही, फक्त तुझी काळजी म्हणून तो तुला घेऊन निघून गेला, त्या दिवशी मी ठामपणे ठरवलं, आता मला तुम्हा दोघांना एकत्र पाहायचं नाही. आणि मग काय, लग्न झाल्यावर मी विचार केला, का नाही आता कबीरच्या शहरात परत जावं. पण मला कसंही करून तुला तिथून बाहेर काढायचंच होतं. मी माझ्या वैयक्तिक डॉक्टरशी संपर्क साधला, त्याला तुझा चेहरा दाखवला. तो डॉक्टर माझा खूप चांगला मित्र आहे. त्याने अगदी तुझ्यासारखा चेहरा करून दिला. थोडा वेळ लागला, पण म्हणतात ना, संयमाचं फळ गोड असतं, आणि तसंच झालं. यानंतर आली तुला बाहेर काढायची वेळ, पण तू स्वतःहून बाहेर पडणारी नव्हतीस. म्हणून मी कबीरच्या घरी एक नोकरानी पाठवली, जी तिथे राहून माझ्यासाठी काम करत होती. ती तुझ्या अन्नात औषध मिसळायची, तुझ्या ज्यूसमध्येही औषध घालायची. त्याचा परिणाम हळूहळू तुझ्या शरीरावर होऊ लागला आणि शेवटी तू माझ्याच जाळ्यात अडकून परत माझ्यापर्यंत आलीस. आज तू तिथे आहेस आणि मी इथे. कबीरला तुझ्या या सुंदर चेहऱ्यावर खूप प्रेम आहे ना. आता हा चेहरा घेऊन मी कबीरजवळ राहणार आहे आणि त्याला त्याला कायमचं माझं करून घेणार आहे. नंतर कधी माझं खरं रूप समोर आलंच तरी मला काही फरक पडणार नाही, कारण तोपर्यंत कबीर पूर्णपणे माझा झालेला असेल. मी ऐकलंय की तुझ्या आणि कबीरच्या नात्यात अजूनपर्यंत काहीच घडलं नाही, पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पुढेही काहीच होणार नाही, कारण ते सगळं माझ्याबरोबर होणार आहे. मायाची ही सगळी सत्यकथा ऐकून इशिता अक्षरशः हादरून गेली होती. ज्या मुलीला ती शांत सरळ समजत होती, ती इतकी मोठी कारस्थानी निघेल याची तिला कल्पनाही नव्हती. इशिता, जे स्वतः खूप भोळी होती, ती अस्वस्थ होत म्हणाली, हे सगळं तू अजिबात योग्य करत नाहीयेस. तुला खरंच वाटतं का की असं सगळं करून तू कबीरला मिळवशील? कधीच नाही. त्यांनी आजपर्यंत माझ्यावर प्रेम केलं नाही, तर ते तुझ्यावर काय प्रेम करतील? तुला वाटतं का की ते माझ्यावर प्रेम करतात? आम्ही दोघं पती पत्नी आहोत, पण आमच्यात पती पत्नीचं प्रेम नाही, मात्र आमच्यात मैत्रीचं नातं नक्कीच आहे. कुठलीही अडचण आली तर आम्ही दोघं एकमेकांच्या पाठीशी सर्वात आधी उभे राहतो. तुला वाटतं का की माझा चेहरा घेऊन तू त्यांच्या जवळ जाशील आणि ते ते तुला स्वीकारतील? असं अशक्य स्वप्न पाहू नकोस. मी पुन्हा सांगते, कबीरजवळ जाणं बंद कर. मला सोड आणि इथून जाऊ दे. मी तुझं सत्य कोणालाही सांगणार नाही. कबीरलाही मी काहीच सांगणार नाही की तू इतक्या टोकाला जाऊ शकतेस. तुला माहीत नाही, पण त्यांची एक आजारपणाची समस्या आहे. मला त्यांना काहीही व्हावं असं अजिबात वाटत नाही. म्हणून कृपया मला इथून जाऊ दे. मी वचन देते, तुझ्याबद्दल कोणालाही काही सांगणार नाही. आणि त्यानंतर इशिताचं हे सगळं ऐकून माया हसत म्हणाली, कोणत्या आजाराबद्दल बोलतेस तू? कोणालाही स्पर्श करता न येण्याच्या आजाराबद्दल? मला कबीरच्या आजाराची सर्व माहिती आहे. आणि तू तू माझ्या हातांकडे पाहतेस ना, त्यावर हातमोजे आहेत जे तुला दिसत नाहीत, पण ते हातमोजे तुझ्याच हातांच्या खुणांवर बनवलेले आहेत, जेणेकरून मी कबीरला अगदी सहज स्पर्श करू शकते आणि कोणालाही संशयही येणार नाही. सगळं आठवतं. इशिता मायाकडे पाहत म्हणाली, मी तुला पुन्हा सांगते, तू जे करत आहेस ते पूर्णपणे चुकीचं आहे.
तुला वाटतंय की कबीर तुझ्या जाळ्यात अडकतील, पण मला खात्री आहे ते तुला कधीच आपलं मानणार नाहीत. इशिताचं बोलणं ऐकून माया हलकसं हसली आणि म्हणाली, कबीर मला माझं करून घेणार नाहीत. आत्तापर्यंत घरात कोणालाही संशय आला नाही की मी इशिता नाही. सगळ्यांना वाटतं की मीच इशिता आहे. काही दिवसांनी काय, काही दिवस खूप दूरची गोष्ट आहे. का नाही उद्याच होळीच्या दिवशीच मी कबीरला माझं करून घेऊ. संधीही आहे आणि रीतिरिवाजही. त्याचा फायदा घेणं तर बनतंच. त्यानंतर मायेचं हे ऐकून इशिताला प्रचंड राग आला. मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात ती घाबरली सुद्धा होती. कुठे खरंच माया कबीरला आपलं करून घेईल की काय? कारण तिला माहिती होतं, जर माया आपल्या हातांवर बनवलेले ते खास हातमोजे घालत नसती तर कदाचित एक क्षणभर का होईना कबीर तिला ओळखलंच असतं. पण इथे तर मायाने सगळंच अगदी पूर्णपणे स्वतःच्या बाजूने वळवून घेतलं होतं. इशिता पूर्णपणे असहाय्य झाली होती. तिला काहीच करता येत नव्हतं. मायाने जेव्हा इशिताच्या चेहऱ्यावरची घबराहट आणि भीती पाहिली, तेव्हा ती उपहासात्मक हसत म्हणाली, काय झालं हे विचार करून भीती वाटते का, की तुझा कबीर आता फार लवकर माझा होणार आहे. तुला माहिती आहे मी काय विचार करते. होळीच्या दिवशी मी कबीरला पूर्णपणे माझा करून घेईन आणि दुसऱ्याच दिवशी त्याला खरं सांगून टाकेन की मी त्याची इशिता नाही. पण तोपर्यंत तो कायमचा माझा झालेला असेल. तुझ्याच डोळ्यांसमोर मी कबीरशी लग्न करणार आणि तू काहीच करू शकणार नाहीस. आणि मायाचे हे शब्द ऐकताच इशिताच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. कबीरला आपण इथे आहोत हे सांगण्याचा तिच्याकडे कोणताही मार्ग उरला नव्हता. तिचा फोनही फोडण्यात आला होता. तिला कळत नव्हतं की इथून बाहेर कसं जायचं. एका बाजूला माया, जिचं रूप घेऊन ती कबीरला मिळवण्याचा प्रयत्न करत होती, आणि दुसऱ्या बाजूला तिच्या भोवती उभी असलेले बॉडीगार्ड. तिने पळून जाण्याचा प्रयत्नही केला होता, पण बॉडीगार्डनी तिला पकडलं होतं. इशिताची ही अवस्था पाहून माया थोडी दूर सरकली. एक दीर्घ श्वास घेत ती म्हणाली, चला आता मी माझ्या कबीरकडे जाते. त्याच्यासोबत गोड गोड बोलायचं आहे. ऐकलंय, हल्ली तू त्याच्याशी प्रेमळपणे बोलत नव्हतीस. बरं झालं. किमान या निमित्ताने कबीरला हे जाणवेल की त्याची इशिताही आता कुठेतरी त्याच्यावर प्रेम करू लागली आहे. हे बोलून माया खोलीबाहेर पडली. दाराजवळ उभ्या असलेल्या बॉडीगार्डकडे पाहून तिने डोळे बारीक करत आदेश दिला, तुम्ही दोघं याच्यावर सतत लक्ष ठेवा. माझ्या सांगण्याशिवाय हिला घराबाहेर जाऊ देऊ नका. मी गेल्यावर हिने काहीही चालाकी करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं काही खरं नाही. आणि काही अडचण आलीच तर मला फोन करू नका, फक्त मेसेज करा. आणि त्यानंतर हे ऐकून बॉडीगार्डनी मान खाली घातली. माया तिथून निघून गेली. माया गेल्यानंतर दोन्ही बॉडीगार्डनी खोलीत पाहिलं. इशिता बेडवर बांधलेली होती. तिच्या चेहऱ्यावर आणि हातांवर जखमा होत्या. ती उदास नजरेने बॉडीगार्डकडे पाहत होती, जणू काही न बोलताच विनवणी करत होती. कृपया मला इथून जाऊ द्या. मी काही चुकीचं केलेलं नाहीये. जरी ते बॉडीगार्ड मायासाठी काम करत असले आणि तिला फसवू शकत नसले, तरीही इशिताची अवस्था पाहून त्यांना वाईट वाटत होतं. पण मायाच्या भीतीपोटी त्यांनी इशिताला मदत केली नाही. त्यांनी खोलीचं दार बंद केलं आणि तिथून निघून गेले. काही तासानंतर माया घरी परतली. तिने पाहिलं की कबीर आधीच घरी उपस्थित होता. त्याचे भाव खूपच गंभीर दिसत होते. माया समोर येताच हसत म्हणाली, काय झालं कबीर, तुम्ही इतके चिंतेत का दिसताय? आणि त्यानंतर मायाचं बोलणं ऐकून कबीर, जो आतून खूप संतापलेला होता, अचानक शांत होत हसत म्हणाला, मी चिंतेत आहे
तुला मी चिंतेत दिसतोय का? जर तसं वाटत असेल तर तसं काही नाही, मी अगदी ठीक आहे. पण तू मला हे सांग, ज्या मैत्रिणीला तू एअरपोर्टवरून आणायला गेली होतीस ती कुठे आहे? तू तिला घरी सोडलंस का? की फक्त एअरपोर्टपर्यंतच भेट झाली? कबीरचा प्रश्न ऐकून माया गोंधळलेल्या चेहऱ्याने म्हणाली, मी सांगितलं होतं ना, मी एअरपोर्टवर भेटायला जाणार होते. मी गेले होते, पण तिथे पोहोचल्यावर तिचा फोन आला. तिने सांगितलं की ती थेट घरी निघाली आहे. म्हणून मी ठरवलं की दुसऱ्या दिवशी ते निवांतपणे भेटेन. हे ऐकून कबीर हसत म्हणाला, उद्या होळी आहे. घरी मोठा कार्यक्रम आहे. खूप लोक येणार आहेत. माझे जुने बिझनेसमनही येणार आहेत. तुला हवं असेल तर तू तुझ्या मैत्रिणीला सुद्धा बोलावू शकतेस. मला काहीच हरकत नाही. हे ऐकून माया पूर्णपणे गोंधळली. कारण तिला कबीरला कसं सांगायचं की तिची अशी कोणतीही मैत्रीणच नव्हती. जिच्याबद्दल ती बोलत होती ती फक्त एक बनावट गोष्ट होती. ती एअरपोर्टवरच गेलीच नव्हती. मग ती कुणाला भेटायला जाणार? मायाच्या चेहऱ्यावरची घबराट पाहून कबीर विषय बदलत म्हणाला, बरं राहू दे. तुझी मैत्रीण बऱ्याच दिवसांनी आली आहे. कदाचित ती आपल्या कुटुंबासोबत होळी साजरी करत असेल. काही हरकत नाही, तू दुसऱ्या दिवशी भेट. कबीरचं बोलणं ऐकून माया हलकसं हसत म्हणाली, हो, तुम्ही बरोबर म्हणताय. मी आता खूप थकले आहे, त्यामुळे थोडा आराम करते. काही लागलं तर मला सांगा. त्यानंतर हे हे बोलून माया पटकन तिथून निघून गेली. तिला तिथे थांबायचं नव्हतं. कबीरचे प्रश्न तिला घाबरवत होते. जणू कोणत्याही क्षणी तिचं खरं रूप त्याच्या समोर उघड होईल अशी भीती तिला वाटत होती. त्यानंतर माया निघून गेल्यानंतर कबीरने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि मग मयंककडे वळला, जो तिथेच बसून सगळं पाहत होता. मयंक जवळ येत कबीर म्हणाला, उद्याच्या सगळ्या तयारी पूर्ण झाल्याच पाहिजेत. शेवटी घरच्यांसाठी हा खूप मोठा दिवस आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.